कर्णवेळ अर्जुना हा तुमचा वृक्ष आहे आणि हा वृक्ष तुम्ही लावायचा आहे प्रत्येकानं प्रत्येकाच्या राशीचा आणि नक्षत्राचा वृक्ष तो लावायचा आहे आणि लावल्यानंतर काय होतं पुण्य कर्म मिळतं. ह्या झाडाखाली बसायचं आहे बापरे टाकून आरामशीर आणि जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळणार आहे. काय पण मागू नका म्हणजे सर्वांना पेढे वाटले बरोबर बरोबर पेढे पण मिळणार आहे. पण ते आता काय मागणार सांगणार हे काय आहे तोडरास असे प्रत्येकाचे वृक्ष 12 राशी 27 नक्षत्र 8 दिशा असे वृक्ष आहेत आणि इथं नक्षत्रवन आहे. महात्मा तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या भागात असं करायचं आहे. JFM कमिटीला करायला लावा गायरांमध्ये लावा आपण करायचं आहे. हां चला नक्षत्रवन बघून घेऊया अंजन टाकू चला काय पेक्षावर आहे कुणी लावला सांगा बघूया. त्यांनी लावला बघा पक्षी प्रश्न लावतो हे चंदनाचं झाड आहे. हे सीतेचा अशोक आहे. सीता ज्या अशोकवनात बसली होती श्रीलंकेत त्या झाडाचे नाव अशोकवनाच्या त्यात अशोकवन म्हटलेलं आहे. अशोकाचं झाड आहे सीतेचा अशोक आहे आणि हा सीतेचा अशोकच्या जवळ द्विदल वनस्पती आहे आणि इथं रोग लागलेला आहे त्याला किडे मुंग्यांनी खाल्लेला आहे. तर हा रोग तुम्ही ओळखायचा आहे परत याला स्पेसिफिक याला द्यायचं. तर हे चंदनाचं झाड आहे ह्याला पॅरासाईट